तेथे आहेस का? मग ते सुरुवातीला आपल्याला क्रियापद घ्यायचंय. आर यू देअर? तू तिथे आहेस का? सुरुवात क्रियापदापासून करावी लागेल. जसं की एम आय, आर यू. आता आर वी लिहिले तर आर यू देअर? आर यू देअर? तू तेथे आहेस का? आर यू देअर? हॅलो हॅलो, हु इज स्पीकिंग देअर? कसं बोलतो आपण इंग्रजीमध्ये बघा बरं. आणि हे पण तुम्हाला मित्रांनो इंग्रजीमध्येच. आता तुमच्या हातामध्ये फोन आहे, जेव्हा फोन मध्ये येतं ना, तर माझे विद्यार्थी मला फोन करतात, सर हॅलो हॅलो. मी म्हणतो सर हु इज स्पीकिंग, हु इज देअर? किती त्यांना मजा वाटते सर. माझे सर मला फोनवर इंग्रजीमध्ये बोल, व्हॉट इज युअर नेम? मग ते पटकन म्हणतोय सर, म्हणते माय नेम इज समृद्धी, पहा आय एम इन क्लास 3. वा वा वा, क्लास 3 ची मुलं बोलतात सर? शिक्के आहे? हो सर, हे शिक्के आहे.